नमस्कार. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी ॲडव्होकेट दीनानाथ पांडे बोलत आहे. आज विषय असा आहे की आपल्या कळव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने आपल्या इकडे मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष याच्या संयुक्त विद्यमाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरचे आयोजन केलेले आहे. हा एक लहान सहान कॅम्प नाही, मोठा आरोग्य शिबिर आहे. या शिबिरामध्ये आपल्या इकडे शिबिरात उपस्थित तज्ञ डॉक्टर आहेत. तज्ञ डॉक्टर म्हणायला गेलो तर आपल्या इकडे जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, अस्थिविकार, बालरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, कान नाक घसा व डॉक्टर्सची टीम, त्यांची संख्या बघायला गेलो तर 150 ते 200 डॉक्टर आपल्या या महाआरोग्य शिबिरमध्ये उपलब्ध आहेत. याचं कारण असं आहे की आपल्या कळव्या पूर्वमध्ये एक स्थायी लोकांना आरोग्यविषयी कोणीही सिरियसली घेत नाही. म्हणून भारतीय जनता पार्टी व आपले मुख्यमंत्री साहेब व आमचे आमदार निरंजन डावखरे साहेब, केलकर साहेब व जिल्हा अध्यक्ष लेलेजी यांच्या माध्यमातून आपल्या कळव्यामध्ये असं मोठं मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन केलेले आहे. हा शिबिर 27 जुलै सकाळी 8 वाजेपासून याची सुरुवात आहे आणि स्थळ कळवा पश्चिममध्ये सरकार विद्यालय प्रसारक मंडळ प्रशांत कॉर्नरच्या समोर आहे. या शिबिरामध्ये आपण बघितलं की विनामूल्य तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. विनामूल्य शिबिरानंतर आवश्यक रुग्ण शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत व विनामूल्य रक्त लघवी चाचणी, ECG तपासणी हे सगळं मोफतमध्ये आपण करतोय. आपण बघायला गेलो तर सध्या बॉडी चेकअपसाठी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आपण गेलो तर 6 ते 7 हजार रुपये फक्त बॉडी चेकअपसाठी द्यावा लागतो. आणि वर्षात एकदा बॉडी चेकअप करणं हे गरजेचं असतो. कारण आपलं बॉडीमध्ये काय रोग आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला काही रोग झाल्यानंतर कळतो. आणि आपण अगोदरच आरोग्य शिबिरमध्ये जाऊन बॉडी चेकअप केली तर आपल्याला पहिलेच माहीत पडेल की माझं हेल्थ आणि स्वास्थ्य कसं आहे. म्हणून हे सगळं लक्षात घेऊन गोरगरिबांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमचे आमदार निरंजनजी, केलकरजी, जिल्हा अध्यक्ष लेलेंजी यांनी या कळव्यामध्ये एक महाआरोग्य शिबिर दिली. या महाआरोग्य शिबिरमध्ये आम्ही जवळजवळ सगळ्यांनी मिळून असे 1500 प्री रजिस्ट्रेशन सगळ्यांनी मिळून केलं. या 1500 लोकांना मी आवाहन करतो की या 1500 लोकांनी या कॅम्पमध्ये यायचंच आहे. त्यांची फॅमिलीने पण यायला पाहिजे. प्लस आपण हे 20,000 पॅम्पलेट्स घरोघरी पोचवलं, हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत पोचवलं. कारण की आपल्या जेवढे लोक राहतात सगळे लोकसंख्येला हे महाआरोग्य शिबिरची माहिती मिळायला पाहिजे. म्हणून त्याच्या व्यतिरिक्त आपण 350 बॅनर अख्ख्या कळवा पूर्वमध्ये लावलं. कारण की प्रत्येक नागरिकांना या कॅम्पमध्ये माहीत पडायला पाहिजे की असं महाआरोग्य शिबिर कळव्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. एकदा हा कॅम्प झाला तेव्हा तुम्ही माझ्याशी जुळू शकतात. ॲडव्होकेट दीनानाथ पांडे, माझा मोबाईल नंबर प्रत्येक प्री रजिस्ट्रेशन आणि पॅम्पलेट्समध्ये मी दिलेले आहे. या कॅम्पमध्ये कोणाला काही आजार झालं, काही प्रॉब्लेम आलं, काही रुग्ण निघाले किंवा फ्युचरमध्ये काही रुग्ण निघाले तर त्यांना 50,000 ते 2 लाखापर्यंत या मुख्यमंत्री निधी कक्षाकडून 50,000 ते 2 लाखापर्यंत आपल्याला त्यांना सहयोग करता येईल अशी ही मोठी संकल्पना. आणि त्याच्या पाठपुरावासाठी माझा मोबाईल नंबर लोकांकडे मी दिलेला आहे. आपण माझे ऑफिस आहे तिकडे संपर्क करू शकता. या प्रभागात 4 ऑफिस आहेत. आपण डायरेक्ट मला कॉलही करू शकता. प्लस या
अख्ख्या या शिबिरमध्ये या खासियत आहे की आपलं सर्जरी असो, कांदा घसा, डोळ्याचं काही इश्यू असो, लहान मुलांपासून स्त्री किंवा मोठे वयापर्यंत कोणीही या कॅम्पमध्ये येऊ शकतो. या कॅम्पमध्ये येताना हे प्री रजिस्ट्रेशनचे स्लिप किंवा आपल्याला भेटलेले हे पॅम्पलेट्स सोबत घेऊन यायचं आहे. आणि सगळ्यात गरजेचा विषय म्हणजे आपलं आधार कार्ड आणि त्या आधार कार्डला लिंक मोबाईल घेऊन येणं खूप गरजेचं आहे. कारण ही जी सहायता आपल्याला द्यायची आहे त्या सहायतेमध्ये मोबाईल नंबर आणि ते मोबाईल नंबर जे आधार कार्डला लिंक आहे ते आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन येणं गरजेचं आहे. आणि मला एक सांगू इच्छितो मी की ह्या मोठ्या पातळीवर एवढं मोठं कॅम्प आपण राबवतोय, समाजासाठी राबवतोय, तर आमची अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी या शिबिरात उपस्थित राहून आरोग्याचा लाभ घ्यावा. आपल्या सोबत आधार कार्ड आणि जुने वैद्यकीय रिपोर्ट्स घेऊन यावा अशी मी विनंती करतो. म्हणजे आपल्याला हा कॅम्प एक खूप लाभदायी उपयोगी पडणार आहे. प्लस मी आपले जेवढे हे कार्यकर्ते आहेत, हे बसलेले माझे सगळे कार्यकर्ते, मी यांना धन्यवाद देतो. आणि बाकी जे कार्यकर्ते आज फील्डवर काम करतायत त्यांनाही धन्यवाद देतो की ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी मिळून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी पॅम्पलेट्स, प्री रजिस्ट्रेशन, कॉन्टॅक्ट करणं, लोकांना भेटणं, हे मोठं काम केलं. मी यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. व माझ्या प्रत्येक ऑफिसला आपल्यासाठी 27 जुलैला प्रत्येक ऑफिस पौंडपाडा असो, भास्कर नगर असो, शांतीनगर असो, इंद्रनगर असो, आपलं गोलाईनगर असो, प्रत्येक ऑफिसला रिक्षेची व्यवस्था आहे, मिनी बस ट्रॅव्हलरची व्यवस्था आहे. त्या माध्यमातून एकही पैसे न देता या शिबिरापर्यंत आपण या माध्यमातून या सहकार विद्यालयापर्यंत जाऊ शकता आणि तिकडे बॉडी चेकअप झाल्यावर परत येऊ शकता. कुठेही काही 1 रुपया द्यायची आपल्याला काही गरज नाही. खूप खूप कोटी कोटी धन्यवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षद्वारे या मोठ्या मुफ्त महाआरोग्य शिबिराचं आयोजन भेटलं. व या आयोजनासाठी निरंजन डावखरेंनी जे पुढाकार घेतलं त्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी आमचे संजय केलकरजींचे जे आम्हाला आशीर्वाद भेटले त्यांचं खूप खूप धन्यवाद. व आमचे जिल्हाध्यक्ष संदीप लेलेजी ज्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला सहयोग केलं त्यांचेही खूप खूप धन्यवाद. सर्वात मिळून मी एकच सांगू इच्छितो की या प्रभागाच्या प्रत्येक माणसाने या महाआरोग्य शिबिरमध्ये हजेरी लावावी व महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, जेणेकरून प्रत्येक नागरिकांना या मोठ्या आरोग्य शिबिराचा खूप खूप फायदा होणार आहे. आणि 50,000 ते 2 लाखांपर्यंत सर्व काही त्यांचे पैसे माफ करून त्यांना सहयोग करण्यात येईल. व चष्मे वाटप, सॅनिटरी पॅड व ब्लाइंड स्टिक तेही मोफत लगेच त्या महाआरोग्य शिबिरमध्ये ज्यांना गरज असेल त्यांना देता येईल. खूप खूप मनापासून या आरोग्य शिबिरासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.